वेडात मराठे वीर दौडिले सात. हे गीत आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. हे गीत साधूसुधे नाहीये, तर सत्य घटनेवर आधारित आहे. हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेल्या 7 मावळ्यांच्या शौर्याचं वर्णन आहे. त्या 7 मावळ्यांचा नक्की काय पराक्रम होता? वेडात मराठे वीर दौडले सात ही पार्श्वभूमी नक्की काय आहे? या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजेच कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल व विठ्ठूजी हे होय. प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता. त्यांचे व विजापूरहून आलेला बेलोल खान यामधील युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. या 7 वीरांनी सुमारे 12,000 बेलोल खानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला होता. ही लढाई कोल्हापूर जवळच्या नेसरी येथे झाली होती. विजापूरहून आलेल्या बेलोल खान याने 12,000 स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता. रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते. महाराजांनी प्रतापरावांना बहलोल खानास धुळीस मिळवा असा हुकूम केला. प्रतापरावांनी गनिमी कावाने बहलोल खानास जेरीस आणून त्याचा पराभव केला. बहलोल खान आपल्या सैन्यास शरण आला. शरण आलेल्या बहलोल खानास मोठ्या मनाने प्रतापरावांनी त्यास सोडून दिले. महाराजांना हे कळाले. रयतेचे हाल करणाऱ्याला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका असे पत्र महाराजांनी प्रतापरावांस धाडले. राजांचे पत्र मिळतात प्रतापराव सैन्य घेऊन बहलोल खानाच्या मागावर निघाले. आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोल खानाचा तळ पडला आहे असे हेरांकडून त्यांना कळल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोल खानाच्या छावणीवर चालून निघाले. त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ, दिपोजी राऊतराव, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल व विठोजी हे वीर होते. या 7 वीरांनी 12,000 सैन्यामध्ये घुसून शेकडो गनिमांना ठार मारले. पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे 6 वीर मरण पावले. केवढे हे शौर्य या 7 वीरांचे! साक्षात मृत्यू समोर आहे हे माहीत असून सुद्धा हजारो सैन्यावरती 7 वीर चालून गेले. पराकोटींची स्वामिनिष्ठता आणि स्वराज्यावरील प्रेमापोटी या 7 वीरांनी स्वतःच मरणाच्या हवाली केले. ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतिशय तीव्र दुःख झाले. या 7 वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले. तसेच राजारामांचा विवाह प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईंशी लावून दिला. प्रतापरावांसारखा वरिष्ठ योद्ध्याने असं वागायला नको होतं असं सर्वांचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजी महाराजांचे शब्द यांचा परिपाक म्हणजेच त्यांची ती कृती असावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले होते. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते. महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपूत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे, माघार पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठी शिपाई गडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव गुजर सुद्धा याच प्रकारातले असावेत. या 7 वीरांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्यातील मराठा मावळा पेटून उठला. पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठे झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम 6 वीरांना आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा.